पोलीस भरती एमपीएससी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी चालू घडामोडीवरती प्रश्न विचारले जातात. हेच प्रश्न अतिशय कमी वेळात मी तुम्हाला रोज देत असतो. तर चला वेळ न घालवता आजचा पहिला प्रश्न पाहूया. कोणत्या देशाने व्हॉट्सअपवर बंदी घातली आहे? तर त्याचं उत्तर आहे रशिया देशाने. प्रश्न 2, आंतरराष्ट्रीय बाल कर्करोग दिन कधी साजरा करण्यात आला? तर त्याचं उत्तर आहे 15 फेब्रुवारीला. प्रश्न 3, कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने CSR परिषद कुठे आयोजित केली? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 4 पाहूया. भारत कोणत्या वर्षी चौथ्यांदा ब्रिक्सचे अध्यक्षपद स्वीकारत आहे? तर त्याचं उत्तर आहे 2026 या वर्षी. प्रश्न 5, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया AI इम्पॅक्ट एक्सपो 2026 चे उद्घाटन कुठे केले? तर त्याचं उत्तर आहे नवी दिल्ली येथे. प्रश्न 6, अदानी पॉवरने अणुऊर्जा क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी कोणती उपकंपनी स्थापन केली आहे? तर त्याचं उत्तर आहे अडानी ऑटोमॅटिक एनर्जी लिमिटेड. अतिशय महत्वाचे प्रश्न आहेत, त्यामुळे नोट डाऊन सुद्धा करत चला आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. प्रश्न 7 पाहूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुमार भास्कर वर्मा सेतूचे उद्घाटन कुठे केले? तर त्याचं उत्तर आहे आसाम राज्यामध्ये. प्रश्न 8, उत्तर प्रदेशातील भारतातील पहिले काच संग्रहालय कोणत्या जिल्ह्यात बांधले जात आहे? तर त्याचं उत्तर आहे फिरोजाबाद इथे. प्रश्न 9, कोणत्या देशाने दुर्मिळ आजारांना समर्पित पहिली राष्ट्रीय बायोबँक सुरू केली? तर त्याचं उत्तर आहे आपल्या भारत देशाने. प्रश्न 10 पाहूया. ईशान्येकडील पहिल्या आपत्कालीन लँडिंग सुविधेचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे आसाम राज्यामध्ये. प्रश्न 11, गुजरात राज्याची राजधानी कोणती आहे? तर त्याचं उत्तर आहे गांधीनगर. प्रश्न 12, मिया अमोर मोटली यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे? तर त्याचं उत्तर आहे बार्बाडोस देशाच्या. प्रश्न 13 पाहूया. केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी कोणत्या राज्यांमध्ये आत्मनिर्भरता अभियान सुरू केले? तर त्याचं उत्तर आहे मध्य प्रदेश राज्यामध्ये. प्रश्न 14, भारताने कोणत्या देशाच्या सहकार्याने हायड्रोजन फेलोशिप प्रोग्राम सुरू केला? तर त्याचं उत्तर आहे नेदरलँड सोबत. प्रश्न 15, आर्टिक सुरक्षा मजबूत करण्यासाठी फेब्रुवारी 2026 मध्ये नाटोने कोणता नवीन लष्करी समन्वय उपक्रम सुरू केला आहे? तर त्याचं उत्तर आहे आर्टिक सेंट्री. प्रश्न 16 पाहूया. अरुणाचल प्रदेशची राजधानी कोणती आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे इटानगर. प्रश्न 17, कोणत्या भारतीय राज्याने एकाम ही स्वायत्त संस्था सुरू केली आहे? तर त्याचं उत्तर आहे तेलंगणा राज्याने. तुमच्यासाठी प्रश्न आहे, तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत? कमेंट मध्ये सांगा. प्रश्न 18, जागतिक स्तरावर सक्रिय स्मार्टफोन वापरकर्त्यांच्या बाबतीत भारत जगातील सर्वात मोठा देश कोणता बनला आहे? तर त्याचं उत्तर आहे दुसऱ्या क्रमांकाचा देश. प्रश्न 19 पाहूया. केंद्रीय मंत्रिमंडळाने कोणत्या नदीखाली 15.79 किलोमीटर लांबीचा रस्ता कम रेल्वे बोगदा बांधण्यास मंजुरी दिली आहे? तर त्याचं उत्तर आहे ब्रह्मपुत्रा नदीच्या खाली. प्रश्न 20, भारतातील दुसरे टुलिप गार्डन कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले? तर त्याचं उत्तर आहे हिमाचल प्रदेश मध्ये. प्रश्न 21, भीष्म भारत हिमालयन आंतरराष्ट्रीय धोरणात्मक मंच चे उद्घाटन कुठे झाले? तर त्याचं उत्तर आहे डेहराडून इथे. असेच रोजचे चालू घडामोडीवरील प्रश्न अतिशय कमी वेळेत पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला या प्रश्नांची PDF मंथली हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. धन्यवाद.